सर, बरेचदा असं बघण्यात येतं की पॅरेंट्स आपल्या मुलांच्या करिअरबद्दल इन्व्हॉल्व नसतात किंवा इन्व्हॉल्व झाले तरी खूप उशिरा येतात, जेव्हा त्यांची मुलं ग्रॅज्युएशन्स कंप्लीट केलेलं असलं. तर मला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला की योग्य वेळ काय आहे करिअर काउन्सिलिंग साठी? ओके, आता तुम्ही म्हटलात की ग्रॅज्युएशनच्या आसपास गेल्यावरती पालक करिअरबद्दल त्यांच्या मुलाच्या ते एकदम हाय अलर्ट मोडवरती येतात, त्यांचे अँटेना असे वर येतात, बरोबर आहे. आणि तो एकदम रॉंग टाइम आहे, कारण तुम्ही त्यानंतर नोकरी करणार असाल तर नोकरीच्या आधीची पूर्वतयारी झालेली नसते. तुम्ही बिझनेस करणार असाल तर त्या मुलाचं व्यक्तिमत्व त्या दृष्टीने तयार झालेलं नसतं. स्पर्धा परीक्षा देणार असाल तर त्याच्या आधीची जी काही पायाभरणी आहे ती बेसिकली काही झालेली नाही आहे. त्यामुळे कोणत्याही केसमध्ये तो विद्यार्थी आता एकदम ज्याला म्हणतात की उंबरठ्यावरती उभा असताना तुम्ही तो निर्णय घेताय किंवा त्याबद्दल विचार करताय, ही चुकीची गोष्ट आहे. मग कधी केला पाहिजे निर्णय? तर सध्या आपण एक पाहतो की एक पालकांचा एक मूड असा आहे आता, किंवा एक साधा ट्रेंड असा आहे की 10वी आणि 12वीच्या टप्प्यावर हे निर्णय घेताना दिसतात. बिईंग अ काउन्सिलर मला हे सुद्धा जरासं चुकीचं वाटतं. म्हणजे ज्यावेळेस हा विद्यार्थी 12वी ऑलरेडी तो कॉमर्स घेतो, तर त्याच्यानंतरचे त्याचे मार्ग आता फक्त कॉमर्समध्ये समोर असणार, किंवा तो 12वी सायन्स घेतो आणि त्या सायन्समध्ये समजा त्याचे काही विषय कच्चे असलेला सकट तो पुढे आलाय. या केसमध्ये तो विद्यार्थी बायोलॉजी पक्का असून सुद्धा फिजिक्स कच्चा असल्यामुळे नीटला जाऊ शकत नाही. त्यामुळे निर्णय ही गोष्ट वेगळी, पण त्यासाठीच्या क्षमता विकसित झालेल्या नाही, आणि मग एकत्रित निर्णय झालाच नव्हता त्यांचा, पालकांचा आणि मुलाचा. त्यामुळे तो 12वीचा टप्पा देखील जरासा लेट आहे. इव्हन 10वीच्या निकालानंतर जो निर्णय आपण घेण्याचा प्रघात आहे, म्हणजे आपल्याकडे ज्या काउन्सिलिंग केसेस जास्ती येतात ते कोणत्या आहेत, तर 10वीच्या निकालानंतर येतात. आता इथं सुद्धा ऑलरेडी तुमचे पर्सेंटेज आलेले आहेत आणि फक्त मग फॉर्मॅलिटी राहिल्यात अशा लेवलला येतात. ठीक आहे, काही मुलांना याचा उपयोग सुद्धा होतो की आता सायन्स का कॉमर्स का आर्ट्स, मग कॉमर्स असेल तर CA कडे पाठ फिरवायची आहे का त्याच्याकडे तोंड करायचंय हे आपण ठरवू शकतो, आणि त्याच्यातही काही चूक नाही. पण माझं असं मत आहे की 10वीच्या दरा 2-3 वर्ष अलीकडं, म्हणजे 7वी 8वीत असताना त्या मुलाच्या क्षमता लक्षात घेऊन, त्या मुलाच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन, त्या मुलाची मनातली सुप्त स्वप्नांचा विचार करून एका बाजूला, दुसऱ्या बाजूला विविध करिअर्सची माहिती त्याला सांगून, अशा एकत्रित सम्मिलित भावनेतून आपण 8वीच्या स्तरावरती जर असताना करिअरचा निर्णय जर घेतला तर फायदा असा होतो की हा मुलगा फार लहान नाहीये. 4थीतला हा मुलगा फार छोटा असतो. 7वी 8वीच्या दरम्यान या मुलाला बऱ्यापैकी गोष्टी कळत असतात. हल्ली मोबाईलमुळे अनेक वेळा मुलांना विविध प्रकारच्या करिअरचा थोडासा फ्लेवर कळलेला पण असतो, त्यांची मतं बनलेली असतात, पण ती ठाम झालेली नसतात. त्यामुळे ह्याच काळामध्ये जर आपण त्या मुलासाठी समजा स्पर्धा परीक्षा असेल, सायंटिस्ट बनणं असेल, उद्योजकता असेल, परदेशात जाणं असेल, नोकरी करणं असेल, त्याच्यानंतर एखादा काही कला क्षेत्रामध्ये किंवा कौशल्याच्या क्षेत्रामध्ये जाणं असेल, आता यासाठी प्रॉपर स्पेस मिळतो. म्हणजे उदाहरणार्थ जर्मन शिकायची आहे, जॅपनीज शिकायची आहे, हा निर्णय आता इथं जर घेतला तर तो पुढच्या त्याला किती 3 वर्ष याची आणि परत पुढचे 5 वर्षांचा स्पेस मिळतो. 8वीतच निर्णय घेतला आपण की NDA ची तयारी करायची. आता बघा, 8वी 9वी 10वी 11वी 12वी अशी 5 वर्ष त्याला NDAच्या तयारीला मिळाली. म्हणून बऱ्याच वेळा मी असं म्हणतो की 10वीचा टप्पा हा सुद्धा जरा टेक ऑफच्या वेळेसचा विषय. 7वी 8वीच्या दरम्यान जर तुम्ही तो निर्णय घेतला तर करिअरचा निर्णय, करिअरची पायाभरणी, आणि त्याच्या पुढचा टप्पा म्हणजे करिअरची एलिजिबिलिटी. म्हणजे एकदा कळलं की मला JEE ला जायचंय, आता इथं आपण काही क्लास लावा असं कुणाला सांगत नाही, किंवा आता 8वीत फाउंडेशन कोर्स कुणाचा लावायचा ह्यासाठी आपण चर्चा करत नाही. त्या मुलाने वैयक्तिक स्तरावरती, त्याच्या फॅमिलीच्या स्तरावर, त्याच्या शाळेच्या स्तरावर ह्या तयाऱ्या चालू करायच्या. म्हणजे मिलिटरी जायचंय तर ग्राउंडवरती तू जायला पाहिजेस, SSBच्या तयारीच्या दृष्टीने पोषक गोष्टी केल्या पाहिजेत. मेडिकलला जायचंय, बायोलॉजी, फिजिक्स, केमिस्ट्री, PCB हे तिन्ही विषय पक्के केले पाहिजेत. जर त्याला उद्योजक व्हायचंय तर त्याचा त्या दृष्टीने डिसिजन मेकिंग असेल, टीमवर्क असेल, लिडरशिपची क्वालिटी डेव्हलप करणं असेल, ह्या गोष्टींसाठी पालकांना पुरेसा वेळ मिळतो. त्यामुळे योग्य वेळ ही 8वीच्या आसपास व्यावहारिक दृष्ट्या,
आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, जेव्हा मुलाचा जन्म होतो आणि तेव्हापासून तो प्रायमरी स्केल स्तरात असतो, तेव्हापासून त्या मुलाला डेव्हलप करायची जबाबदारी पालकांची. तेव्हापासून जर तुम्ही त्याच्यामध्ये काही आवडीनिवडी निर्माण करू शकला किंवा त्याच्या आवडीनिवडी ओळखू शकला, तर मी तर म्हणेल की त्याच्या अलीकडपासून कुटुंब स्तरावरती ती प्रक्रिया चालू व्हायला पाहिजे. आणि काउन्सिलरकडे कधी आला पाहिजे तर 7वी 8वीच्या स्तरावरती आला पाहिजे. हे जर केलं तर मग मोठी करिअर्स होतात. सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर, डॉक्टर APJ अब्दुल कलाम, किशोर कुमार, अमिताभ बच्चन, ही जी नावं आपण पाहतोय ते त्यांच्या कुटुंबांच्या वतीने कदाचित कमी अधिक फरकाने ह्या गोष्टी आधीपासून चालू झाल्या.